सोपी कोळंबी पार्ट 2. पुन्हा एकदा ढवळून घेऊया घट्ट होईपर्यंत. सुगंध खूप छान सुटलेला आहे. आपल्या ग्रेव्हीला आता तेल सुटत चाललंय. त्यात आता वरून हळद, मीठ आणि कोकमचं आगळ घातलेली कोळंबी टाकूया. कोकमचं आगळ टाकलेलं आहे, त्यामुळे कोकम टाकायची गरज नाही आहे. काहीतरी आंबट म्हणून लागतंच नॉनव्हेजमध्ये. तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. आपली कोळंबी डिश तयार आहे. वरून कोथिंबीर टाकून, पण आज माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे म्हणून मी कोथिंबीर नाही टाकत आहे. तुमच्याकडे असेल तर आवर्जून कोथिंबीर टाका. तयार झाली आहे बघा, किती खमंग आणि चुरचुरीत दिसत आहे. नक्कीच अशा प्रकारे कोळंबीचा कांदा टोमॅटोमध्ये कोळंबी करून बघा, खावा. आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.